वेलकम टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी रुपाली. कधी असं वाटतं का की दिवसभर खूप काही केलं पण दिवस संपल्यावर मन मात्र रिकामच वाटतं. घराची कामं, मुलांची काळजी, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता आपण स्वतःसाठी काय केलं हा प्रश्न मात्र तसाच राहतो. खरं सांगायचं तर अनेक स्त्रिया पूर्ण आयुष्य म्हणजे काय हे त्यांना माहीतच नसतं, त्यांना कळालेलंच नसतं आणि ते हे चुकीचंच समजतात. मी चांगली आई आहे, मी घर नीट सांभाळते. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. पण हेच सगळं नाही, हेच आयुष्य नाही. आयुष्याची खरी पूर्णता म्हणजे फक्त घर नाही, तर स्वतःचं अस्तित्वही आहे. शारीरिक आरोग्य, मनाची शांतता, थोडं आर्थिक स्वावलंबन, लोकांशी आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता, हे सगळं इक्वली महत्त्वाचं आहे. आपण याला महत्त्व देतो का? आपल्याला काय करता येईल? मी जर प्रॅक्टिकल टिप्स सांगायच्या बाबतीत बोलले तर दिवसभरातून तुम्ही स्वतःसाठी फक्त 20 मिनटे काढा. थोडं शांत बसा, गाणे ऐका, सेल्फ केअर करा, काहीतरी स्किन केअर करा. ते करून खूप छान छान वाटतं. तुम्हाला स्वतःच्या आवडी माहीत आहे का? की फक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबल्या जात आहेत तुम्ही? जर उद्या तुम्हाला स्वतः उभं राहावं लागलं तर तुम्ही तयार आहात का त्या गोष्टीसाठी? हे प्रश्न कठीण आहेत, भरपूर कठीण आहेत, पण खरं आयुष्य इथूनच सुरू होतं. अनेक वेळा आपण असं मानतो की माझं सगळं घरासाठी आहे. पण एक सत्य आहे, जर तुम्ही स्वतः मजबूत नसाल तर तुम्ही कोणालाही मजबूत बनवू शकत नाही. स्वावलंबन म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही. स्वावलंबन म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेता येणं, स्वतःवर विश्वास असणं आणि गरज पडली तर स्वतःसाठी स्वतः उभं राहता येणं, ही खूप मोठी काळाची गरज आहे. उद्या काय होईल, काय कसं होईल, काही कोणी सांगू शकत नाही. उद्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, वडिलांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठीही आपल्याला उभं राहण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही मजबूत नको का असायला? छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. रोज 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी ठेवा. काहीतरी नवीन शिका, जसं ऑनलाईन काही स्किल, स्मॉल बिझनेसेस, अशा खूप काही आयडिया आहेत ज्या तुम्ही सर्च करू शकता, ChatGPTला विचारू शकता आणि स्वतःचं काहीतरी घरातूनच स्वतःचं काहीतरी चालू करू शकता. तुमचं मन काय सांगतं, तुमचा मेंदू काय सांगतो, तुम्हाला काय प्रॅक्टिकली जमणार आहे, काय प्रॅक्टिकली तुम्हाला खरंच वाटतं की हे आपण करायला हवं, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्हाला सगळं एकदम बदलायची गरज नाही आहे. फक्त एक छोटं पाऊल पुरेसं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू. अनेक स्त्रिया मनातून घाबरलेल्या असतात, मनातून थकलेल्या असतात. मी करू शकेन का? लोकं काय म्हणतील? या गोष्टींचा विचार करतात. पण लक्षात ठेवा, भीती ही नेहमी पहिल्या पावलावरतीच वाचते. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. एकदा तुम्ही सुरुवात केली की आत्मविश्वास आपोआप वाढतं. आजची स्त्री खूप पुढे गेली आहे, पण अजूनही काही स्त्रिया फक्त भीतीपोटी मागे राहतात. तुमच्यात खूप ताकद आहे. गरज आहे फक्त ती ओळखण्याची. आजपासून एक डिसिजन घ्या. मी स्वतःला इग्नोर करणार नाही. मी स्वतःसाठी थोडा वेळ काढेल. मी हळूहळू स्वावलंबी होणार. कारण जेव्हा तुम्ही स्वतः मजबूत होता तेव्हा तुमचं घर, तुमचं आयुष्य सगळं मजबूत होतं. स्वतःला हरवू नका, कारण तुम्हीच तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद आहात. थँक यू फॉर वॉचिंग.